जय शिवराय शेतकरी मित्रांनो, पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, अतिवृष्टीचा अनुदान असेल, याबद्दल काही शेतकऱ्याच्या मनामध्ये काही शंका असतात. म्हणजे बरेच जण कमेंट करून विचारत असतात. आता एक लक्षात घ्या, पीक विमा आणि अनुदान यामध्ये नेमका फरक काय आहे, किंवा जी अतिवृष्टी असती त्याच्यात जी नुकसान भरपाई मिळती ती कशामुळे मिळती आणि पीक विमा कशामुळे मिळत असतो. आता काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये याबाबत बरेचसे प्रश्न आहेत. मग अतिवृष्टीचं जे काही नुकसान भरपाई ती आलेली आहे, मग पीक विमा मिळेल का नाही, मग पीक विमा मिळतो कोणासाठी, अशा काही शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका आहेत आणि त्या आज आपल्याला क्लिअर करायच्या. कारण पीक विमा हा महत्वाचा घटक आहे. जे काही शेतकऱ्यांचं नुकसान होत असते तर पीक विमा म्हणजे हक्काच आहे. आता एक लक्षात घ्या, पीक विमा आता या अगोदर सगळ्याच शेतकऱ्याला माहिती आहे की पीक विमा हा 1 रुपयात होता आणि त्यासाठी जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्ती असेल, काढणी पश्चात नुकसान भरपाई असेल, यामार्फत ज्यावेळेस शेतकरी त्या नुकसानीची कंपनीकडे तक्रार करत होते आणि त्यानंतर कंपनीचे कर्मचारी असतील किंवा कृषी अधिकारी कार्यालयातले कर्मचारी असतील, हे यायचे, ती पाहणी करायचे आणि त्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं असेल त्या शेतकऱ्याला वैयक्तिक नुकसान भरपाई मिळत होती. मात्र आता तशी तरतूद राहिलेली नाही. कारण उंबरठा उत्पादनावर आधारित पीक विमा असल्यामुळे सगळ्यात शेवटी जर त्या शेतकऱ्याच्या उंबरठा उत्पादनामध्ये घट आली तरच पीक विमा मिळतो. मात्र एक महत्वाचा जो मुद्दा आहे की काही शेतकऱ्याला वाटतं नुकसान भरपाई आलती मग आपल्याला पीक विमा मिळेल का, आणि आता या महिन्यामध्ये सांगितलं होतं, मात्र तशी काही त्याची कोणत्याही प्रकारची तारीख निश्चित नसते आणि ती दरवर्षीच नसते. तसं काय नाही, यंदाच नाही म्हणून नाही, दरवर्षीच नसती. फक्त दरवर्षी कसं असतंय की जे अतिवृष्टी झालेली असती त्यामध्ये आपले वैयक्तिक पंचनामे होते किंवा त्या मंडळामध्ये 50% पेक्षा जास्त तक्रारी झाल्या असतील तर त्या मंडळामध्ये सरसगट 25% अग्रिम मिळतो. त्याच्यामुळे आपल्याला अगोदर मिळत असतो. त्यामुळे आता लोक पीक विमा मिळालेला नाही आणि आता उंबरठा उत्पादनावर आधारित मिळणारी तशी त्याची कोणत्याही प्रकारची तारीख जाहीर झालेली नाही. एक अंदाजित जे वेळापत्रक दिलेलं आहे त्या वेळापत्रकाप्रमाणे 20 जानेवारीच्या नंतर किंवा 20 जानेवारीच्या जवळपास द्यायला पाहिजे. मात्र अजून काही त्याची अधिकृत माहिती आलेली नाही. ती आल्याच्या नंतर तर आपण देऊच. आता काही शेतकऱ्याचे जे मनात आहे की नुकसान भरपाई मिळाली मग पीक विमा मिळेल का, तर हे 2 मुद्दे लक्षात घ्या की हे प्रत्येक शेतकऱ्याला माहित असणं गरजेचं आहे. आता जो पीक विमा आहे तो आपल्या हक्काचा आहे. आपलं नुकसान झालं, त्या उंबरठा उत्पादनामध्ये घट आली तर तो आपल्याला मिळणारच, हे त्यात दुमत नाही. त्या महत्वाचा मुद्दा, पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल, ज्याने भरला त्यालाच मिळणार आहे. जरी मुख्यमंत्री त्यावेळेस म्हणाले होते की हेक्टरी 17,500 सरसगट म्हणजे सगळ्यालाच नाही, तर ज्यांनी भरला होता त्याला आता ते म्हणलेत, पण तसा तर काही मिळणार नाही. कारण उंबरठा उत्पादनामध्ये जे घट येईल जितके टक्के येईल तेवढाच मिळणार आहे. आता दुसरा प्रश्न आहे नुकसान भरपाई. तर ही नुकसान भरपाई जी आहे तर ही शासनाच्या NDRFच्या माध्यमातून देण्यात येत असते. त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणून ही नुकसान भरपाई मिळत असते. आता मागची जी अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळाली त्याने सगळ्यांनी पीक विमा भरला होता का, सगळ्यांनी नव्हता भरला. ज्याने भरला त्यालाही मिळाली आणि ज्याने नाही भरला त्याला सुद्धा मिळाली. म्हणजे नुकसान भरपाईचा आणि पीक विम्याचा काहीच संबंध येत नाही. ही शासनाच्या मार्फत दिली जाते आणि यावर्षी ती हेक्टरी 8,500. आता तुम्हाला किती मिळाली ते तुम्ही कमेंट करून सांगा. ही नुकसान भरपाई होती आणि हे नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांनी आपली पिकं वाया गेली, पेरणी केली होती, काही वाहून गेले आणि पुन्हा त्याला पेरणी करावं लागेल रब्बीची, म्हणून 10,000 रुपये हेक्टरी अनुदान हे रब्बीचं देण्यात आलं होतं. आता तुम्हाला किती मिळालं ते कमेंट करून सांगा. म्हणजे 18,500 रुपये हे शेतकऱ्यांना शासनाकडून मदत देण्यात आलेली होती. मग आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे, काही अशा शेतकऱ्यांना वाटतंय की ही अनुदानाची रक्कम म्हणजे अतिवृष्टीची भरपाई अनुदानाची रक्कम आपल्याला मिळालेली आणि आपण तो पीक विमा भरलेला आहे, मग आपल्याला हे पैसे मिळालेले असल्यामुळं
आपल्याला पीक विम्याची नुकसान भरपाई मिळेल का? तर 100% मिळणार आहे. जर तुमच्या उंबरठा उत्पादनामध्ये घट आलेली असेल तर 100% तुम्हाला तितके टक्के नुकसान भरपाई ही पीक विम्याच्या माध्यमातून मिळणारच आहे. कारण पीक विमा हा हक्काचा आहे. मात्र त्यासाठी जे काही महत्वाचे ट्रिगर होते ते यामध्ये असणं गरजेचं होतं आणि ते जर असते तर आता लोक आपल्याला त्या पीक विम्याच्या माध्यमातून ते 25% अग्रिम म्हणा किंवा जे काही स्थानिक नैसर्गिक आपत्ती ज्या शेतकऱ्यांचं वैयक्तिक नुकसान झालंय त्यांचे पंचनामे होऊन त्या शेतकऱ्यांना याबाबतची नुकसान भरपाई मिळाली असती. मात्र ती या ट्रिगर हटवल्यामुळे मिळालेली नाही. ती तर मिळालीच असती पण ही जी काही नुकसान भरपाई ही नुकसान भरपाई सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली असती. म्हणजे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे तर ते नुकसान भरून निघलं असतं. त्यासाठी ते ट्रिगर महत्वाचे होते. आता एक लक्षात घ्या, हेक्टरी 8,500 रुपये दिलेत. 8,500 रुपयामध्ये त्या हेक्टर भराचं नुकसान भरून निघतं का? बरं, ही काय सगळ्याच शेतकऱ्याला 8,500 आलं असे नाही, त्याच्यात बी कमी आले. म्हणजे त्याच्यात नेमकं किती हेक्टर मध्ये किती नुकसान झालं याचं गणित लावले गेले आणि यापेक्षाही कमी नुकसान भरपाई आली, कोणाला 5 आली, कोणाला 6 आली, जेवढं नुकसान झालं तेवढं. मग त्या शेतकऱ्यानं जे काही पेरलं होतं, तिथं फवारलं होतं, खत घातले होते, त्याला पाळ्या घातल्या होत्या, तिथं आवता हाणली होती, रोजदारनी लावले होते, हे सगळा खर्च त्या 5,000 निघतो का? किंवा 8,500 बी दिले तरी निघतो का हेक्टरचा? निघतच नाही. बरं, त्याला पुन्हा पेरणी करायची तर जे 10,000 रुपये दिले ते 10,000 पुन्हा पेरणी होती का? कारण त्या रानातून पाणी वाहून गेल्यावर ते चिबाळलेलं रान नीट करायला त्याला कमी खर्च लागणार आहे का? मग ते निघत होते का? नाही निघत. म्हणून एक लक्षात घ्या, हा पीक विमा हक्काचा आहे आणि याचे जे ट्रिगर होते तर ते ट्रिगर शेतकऱ्यासाठी महत्वाचे होते. म्हणजे एक तर ती 25% अग्रिम आली असती, हे नुकसान भरपाई, हे अनुदान असं मिळून शेतकऱ्याचा बऱ्यापैकी फायदा झाला असता. म्हणून ज्या शेतकऱ्याच्या मनामध्ये हे असेल की आपल्याला ही नुकसान भरपाई मिळाली, हे अनुदान मिळालं, मग आता जे पीक विमा आहे तर पीक विम्यामध्ये जर उत्पन्नामध्ये घट आली तर मिळेल का? नाही तर 100% मिळणार आहे, त्याच्यात दुमत नाही. त्यामुळे तुमच्या मनातली शंका काढून टाका. मात्र यापुढे एकच प्रयत्न करा की ते जे मागचे ट्रिगर होते ते कसे यामध्ये ऍड केले जातील, यामध्ये समावेश होईल. कारण त्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना खरी नुकसान भरपाई मिळते. कारण होतंय काय, आता हे पीक कापणीचे अहवाल होते, ज्या शेतकऱ्याचं नुकसानच झालं नाही तिथे जर उंबरठा उत्पादन काढण्यात आलं तर त्याचं चांगलं बऱ्यापैकी झालंय नुकसान 10-5%. पण ज्या शेतकऱ्यांचं सगळं वाहूनच गेलं होतं तिथं काहीच राहिलं नव्हतं, 80% नुकसान होतं समजा, तर मग त्याला त्या 5-10-20% समाधान मानावं लागेल का नाही? त्यामुळं ते ट्रिगर महत्वाचे आहेत. मात्र ज्यांनी ज्यांनी पीक विमा भरलेला असेल त्याला पीक विमा मिळणार आहे आणि ज्यांना भरला नाही त्याला मिळणार नाही, अशी माहिती होती. आता तुमच्या मनात याबद्दल पुन्हा काही शंका असेल तर नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपली माहिती कशी वाटते एकदा नक्कीच कमेंट करा. धन्यवाद.